रामराम मंडळी, वरनाड गप्पामध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी आत्ता आहे कटकमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मी एकदमच कटकमध्ये कसं काय आलो. झाला जरा जुगाड लावला आम्ही चाललो होतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मेमोरियलला, तर ते काय आम्हाला बघायला भेटलं नाही. मग कारण आज गव्हर्नमेंट हॉलिडे, आज क्रिसमस आहे आणि क्रिसमसमुळे काय बघायला भेटलं नाही. मी आत्ता अशा जागी आहे जिथे आत्ताच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची मॅच झाली होती, फर्स्ट T20 त्या ठिकाणी मी आहे कटकला, कटकच्या स्टेडियमवरती. आणि तुम्ही बघू शकता हे कटकचं स्टेडियम, लाईक वन ऑफ द ग्रेट स्टेडियम ऑफ इंडिया असं म्हणतात त्याला. का तर इथे कपिल देव यांची 300 विकेट या ग्राउंडवरती झालेली आहे. आणि इथे सचिन तेंडुलकर यांच्या नावाने हॉलसुद्धा आहे. सध्या मला वाटतं कुठली मॅच चालू आहे, आय डोंट नो. विजय हजारे चालू होती, पण विजय हजारे कटकला कशी असेल, नसणार आहे. विजय हजारे असती तर गर्दी असली असती. आणि ते कॉमेंटेटर नाही आहेत, कोणीच काही दिसत नाही आहे. पण स्टेडियम खूप मोठं आहे. मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये 1, 2, 3, 4 असे भारी स्टेडियम बघितलेत. एक म्हणजे आमचं धाराशिवचं स्टेडियम. नाही, जोक्स अपार्ट, मी आत्तापर्यंत फक्त वानखेडे स्टेडियम बघितलं आहे आणि पुण्याचं गहुंजे एक बघितलं आहे. आणखीन असं इंटरनॅशनल मॅचेस होणारे हे 2 स्टेडियम पाहिलेत. हां, होळकर स्टेडियमसुद्धा पाहिलं आहे मी, इंदोरचं. त्यानंतर आता कटक बघतो आहे, कटकचं स्टेडियम. हे बघा माझ्या मागे. या स्टेडियमची खासियत तर मी सांगितली, पण स्टेडियमचं नाव काय तर बारबाती स्टेडियम कटक, या ठिकाणी सध्या आहे मी. आय डोंट नो मॅच कशाच्या चालू आहेत, पण चालू आहेत कशाच्या तरी. आणि पलीकडे तिथं वॉच क्लॉक आहे. इथे टेस्ट मॅचसुद्धा होतात, आधी टेस्ट मॅच झालेले आहेत. आत्ता जे मॅचेस चालू आहेत ते विजय हजारेचे नाही आहेत, अंडर 23च्या मॅचेस चालू आहेत आणि अंडर 23च्या प्रॅक्टिस चालू आहेत. सॉरी, मॅचेस पण नाही, पण आत्ताच T20 झाली होती. जर तुम्हाला माहीत असेल तर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. आत्ता मी आहे बारावाटी किल्ला, बारावाटी किल्ल्याच्या जवळ बाहेर आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन लावलेली आहे. किल्ल्याबद्दल मला इन्फॉर्मेशन नव्हती, पण कटकचा स्पेशल हा बारावाटी किल्ला. तर याचं असं आहे की इथे जास्त गेटवेज वगैरे आहेत. जर तुम्हाला वाचायचं असेल तर चला वाचा यावर. ती ओडिया भाषेमध्ये. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हॉर्टिकल्चर डिव्हिजन. आय गेस इथे फुलं झाडं जास्त आहेत, ते बघण्यासाठी जास्त आहे. हे इकडे दिसतंय तुम्हाला. आणि खूप भारी लोकेशन आहे, शांत लोकेशन आहे. आणि लोक नाही आहे त्याचा अर्थ मला असं वाटतं की इथं गार्डन नाही आहे, हे गार्डनसाठीचं नाही आहे, जस्ट लोकेशन चांगलं आहे, बघण्यासारखं आहे, फोटोजेनिक आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. आत्ता या ठिकाणी मोदींची सभा होती आणि मोदींची सभा ही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. कारण मी आता आवाज ऐकला, मला दीदी म्हणते की मोदी आहेत. मोदी कसं काय आले तर तेवढी सिक्युरिटी, कारण सिक्युरिटी टाईट असते त्याच्या आजूबाजूला 1-2 किलोमीटर कोणालाच येऊ देत नाही. आणि सभा तर ही मागचा जो ग्राउंड आहे तिथे सभा चालू आहे, पण ही ऑनलाईन वेने चालू आहे. मोदी सध्या लखनौमध्ये त्यांनी तिकडून कम्युनिकेट करतात. म्हणजे तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्समध्ये वाचलं असेल, अँग्लो मराठा वॉर, अर्थात दुसरं जे ब्रिटिशांचं युद्ध झालं होतं मराठ्यांसोबत, तर त्या युद्धामध्ये हा कटकचा जो हा किल्ला आहे तो आपल्या मराठ्यांना इंग्रजांकडे द्यावा लागला होता, ब्रिटिशांकडे द्यावा लागला होता, कारण आपले मराठे हारले होते. पण ते म्हण आहे ना, अटकेपासून कटकेपर्यंत, म्हणजे अटकपासून कटकपर्यंत, तर ते हेच कटक आहे आपल्या मराठा साम्राज्याची काय म्हणतात निशाणी, असं या किल्ल्याला तुम्ही म्हणू शकता. हे जीर्ण झालं आहे सगळं, म्हणजे पडलं आहे, भरपूर पडलेलं आहे.
काहीच नाही राहिलेलं, बघण्यासारखं काहीच नाही. आपण एक्सकॅव्हेशन सेंटरमध्ये आलो आहे असं वाटतं, स्पॉटला आलो आहे असं वाटतं. दगड असे कोसळलेले आहेत हे, पण मेंटेन केलं आहे त्यांनी. म्हणजे पर्यटक जास्त प्रमाणात इथं येत नाहीत असं वाटतं, कारण आम्हीच पर्यटक आहे तिथं, दुसरे कोणी नाही आहे. वेल मेंटेन आहे. एवढंच आहे, तुम्ही कुठल्याही जागे जाताना तर ऑलरेडी ती जागा जुनी असते, हिस्टॉरिकल असते. बघा तुम्ही खाली बघता, खाली मस्त त्यांनी सजवले, जसं आहे ना तसं. पलीकडे बघा. मला असं म्हणायचं आहे, एखाद्या जर पर्यटनाच्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात तर ऑलरेडी ते अनेक वर्षांपूर्वी बनवलेलं असतं. अनेक शेकडो वर्षांपूर्वी, डेकेड्स, इयर्स, भरपूर प्रमाणात आधीचं असतं ते. तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण अजून नासधूस नाही केली पाहिजे त्याची. याची हेच आहे बारावाटी फोर्ट. म्हणजे मागे बघताय हे खाली सुद्धा. विचार करा, कटकला आलोय मी आणि कटकला येऊन कुठल्या किल्ल्यावर आहे? मराठ्यांच्या किल्ल्यावरती. हा, खरंच अभिमानास्पद आणि थोडंसं लाजिरवाणं सुद्धा, कारण आपण ते युद्ध हारलो होतो. मराठी ते युद्ध हारले होते. मात्र असो, कुठल्याही इतिहास, जेव्हा इतिहास घडतो त्याचा एकतर आउटपुट चांगला असतो किंवा वाईट, पण माझ्या मते मला असं वाटतं तो चांगलाच असतो. एक साक्ष सोडून जातो, एक वारसा सोडून जातो, आणि तोच वारसा ह्या किल्ल्याचा सुद्धा आहे. हा वारसा ह्याचा आहे, सेकंड अँग्लो मराठा वॉर. दॅट्स इट. इथल्या पेंटिंग्स पण बघा, ह्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्या ओडिशा कल्चर रिप्रेझेंट करतात. आपल्या जशा वारली आहेत ना, ॲक्च्युअलमध्ये हे मला वारलीच वाटतंय. हे वारली पेंटिंग आहे. हे ट्रायंगल हे वारली आहे. हे वाला वारली नाही आहे, काय माहिती. मी आता आहे ओरिसा हायकोर्टला. ऑन द वे लागत होतं आणि वकिलाचं पोरगं असल्यामुळे आम्हाला हायकोर्ट बघावं लागणार होतं. म्हणजे त्यांना बघायचं होतं, पप्पांना मम्मीला, की कसं असतं इथलं. तर आम्ही बघितलं आता हायकोर्ट. माझ्या मागे तुम्ही आत्ता बघताय ती आहे रेव्हेन्शॉ कॉलेज स्कूल, अर्थात सुभाषचंद्र बोस यांची शाळा. त्या स्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस शिकलेले होते आणि स्टेट इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे मे बी आय थिंक की गव्हर्मेंट स्कूल आहे. आतमध्ये असे जुन्या काळातले इंडियन इंडिपेंडन्स एरावाले वाईब्स येतात. सही आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे निराशा झाली. आम्ही म्युझियमलाही गेलो होतो, तिथेही निराशा झाली. ऑल राईट. तर आता मी रिटर्न जायला निघतोय भुवनेश्वरला. आणि सिटी बसमध्ये जायचं होतं, पण सिटी बस माझ्या डोळ्यासमोर 4 गेल्या, पण आम्ही त्यात बसलो नाही काही कारणास्तव. म्हणजे ते जरा बोलत होते. आता 1 वाजले आणि ओडिसा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच OSRTC, आपलं जसं महामंडळ आहे MSRTC तसं OSRTC आहे. तर त्या बसमध्ये बसलेलो आणि हे असं तिकीट आहे. एकावरच प्रिंट करून नाही आहेत की एका तिकिटावर 8 to 6 असं नाही आहेत. प्रत्येकाचं असं सेपरेट लिस्ट आहे. एवढी मोठी लिस्ट आहे. आता आम्ही हे तिकीट आहे वाणी विहारपर्यंतचं. वाणी विहारनंतर तिथून जायचं आहे राजमहल स्क्वेअर. तिथून मग आमची रूम आहे, चेकआउट करेल आणि मग निघेल स्टेशनला. तर भुवनेश्वरमध्ये आलेलो आहे मी आता आणि राजमहल स्क्वेअरला उतरलो आहे. आता इथून चेकआउट करेल आणि जाईल. मला माहिती आहे माझा आवाज खूप बेकार झाला आहे पण त्याच्यामुळेच मी आता हा व्हिडिओ, ही माझी पूर्ण ओडिसा सिरीज जी होती ती मी संपवतो आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट ट्रिपमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.